मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर वापस आऊंगा. मी पुन्हा येईन म्हणालो होतो, मी टाइम टेबल सांगितला नव्हता, त्यामुळे वाट बघा. एकूण आम्ही लढवलेल्या जागांपैकी 70% जागा लोकांनी आम्हाला निवडून दिल्या, म्हणजे आम्ही मेरिट मध्ये आलो. त्यामुळे आम्हाला फर्स्ट मेरिटचा मान मिळायला पाहिजे होता. पण लोकशाहीमध्ये पॉलिटिकल केमिस्ट्री नसते, पॉलिटिकल अर्थमॅटिक असतं. त्यामुळे आम्हाला 70% मार्क मिळाले तरी आम्ही मेरिट मध्ये आलो नाही. 40% मार्क मिळालेले 3 एकत्रित आले, त्यांनी 120% मार्क केले आणि त्यांनी त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये मेरिटची जागा घेतली. लोकशाही आहे, असं होत असतं लोकशाहीमध्ये, त्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण नाहीये. आणि हे देखील खरं आहे, की मी निश्चितपणे सांगितलं होतं मी परत येईन. मी कुठे नाही म्हटलं, मी तर म्हणतो ना वाईट वाटण्याचं कारण नाहीये. अभिनंदनाचंच उत्तर देतोय. अध्यक्ष महोदय, तसे अभिनंदनाचे ठराव सगळे चांगलेच झाले, म्हणजे अनेकांची भाषणं चांगली झाली. पण काही भाषणं कशी होती माहिती आहे आपल्याला? तुम्ही शोले पिक्चर पाहिला? त्या शोले पिक्चर मध्ये अमिताभ बच्चन हा त्या ठिकाणी धर्मेंद्रचा लग्नाकरता जातो आणि ज्या प्रकारे कौतुक करतो, लडका तो अच्छा आहे, हे खरं आहे. अध्यक्ष महोदय, मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन आणि महाराष्ट्राच्या जनतेने मला पुन्हा आणलं. 105 निवडून दिले आहेत अध्यक्ष महोदय, सर्वात मोठा पक्ष म्हणून आणलेला आहे, सगळ्यात मोठा पक्ष म्हणून. त्यांची अपेक्षा तीच होती, जनादेश तोच होता. आता ठीक आहे, त्या जनादेशाचा सन्मान आम्ही ठेवू शकलो नाही, ही गोष्ट वेगळी आहे, पण काही हरकत नाही. मी आता त्याला असं अमेंड करतो की मी टाइम टेबल सांगितला नव्हता. मी पुन्हा येईन म्हणालो होतो, मी टाइम टेबल सांगितला नव्हता, त्यामुळे वाट बघा. जयंतराव हा नहीं, मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर वापस आऊंगा.